महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट। आमच्या महायुती सरकारने घेतलेल्या आहेत त्या निर्णयांची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। देवगड तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि इथे पर्यटनाला चालना देण्यासाठी, रोजगार वाढवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काही असे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते, त्याच्यामुळे देवगड तालुक्याचं महत्त्व अजून दुपटीने वाढेल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो। या प्रश्नांसाठी वर्षानुवर्ष मी फक्त आमदार म्हणून नाही, पण माझ्या अगोदर असलेले लोकप्रतिनिधी आमदार, आमचे गुप्ते साहेब असतील, आमचे प्रमोद जठार साहेब असतील, स्वर्गीय अप्पा गोप्ते साहेब असतील, या आम्ही सगळ्या जणांनी एकत्र मिळून ह्या तालुक्यामध्ये विकास गावागावापर्यंत पोचावा त्या दृष्टिकोनातून आम्ही त्या सरकारबरोबर पाठपुरावा करत होतो। पण मला अभिमानाने सांगू शकतो, आमच्या विचाराचे पालकमंत्री आल्यानंतर हे काही प्रलंबित प्रश्नांचं आम्हाला आज त्याच्यामध्ये गती मिळालेली आहे। उदाहरण, मोंड आणि वानिवडेचा जो पुलाचा प्रश्न होता तो वर्षानुवर्ष प्रलंबित होता। त्यासाठी मुंबईपासून ते गावापर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार याबद्दल पाठपुरावा केला, आंदोलनं केली। त्या सरकारकडे हा पूल बनावा या दृष्टिकोनातून ते सगळेजण प्रयत्नशील होते। माझ्या संपर्कात काही वर्षापासून ते लोक आहेत। मी माझ्या ह्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्या सरकारकडे, त्या संबंधित खात्याकडे हा प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो। महत्त्वाची अडचण तिथे मॅनग्रोव्हची होती आणि मॅनग्रोव्ह असल्यामुळे आणि मॅनग्रोव्ह संबंधित नियम कडक असल्यामुळे आपल्याला किती इच्छा असली तरी पण आपण पुढे जाऊ शकत नव्हतो। पण मला आपल्याला सांगायचं समाधान वाटतो की ह्या पुला संदर्भात, मोंड आणि वानिवडे पुला संदर्भात आपल्याला पहिल्या टप्प्याची परवानगी आपल्याला उपलब्ध झालेली आहे। आता दुसऱ्या टप्प्याच्या परवानगीसाठी आपण हायकोर्टामध्ये पाठपुरावा करतो आहे आणि तीही परवानगी आपल्याला लवकरात लवकर भेटेल त्या दृष्टिकोनातून पावलं आपण टाकतोय। पण ज्या अडचणी आपल्या मार्गात होत्या त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण पहिला टप्पा पार केलेला आहे। यासाठी मी ह्या संबंधित जे ग्रामस्थ यासाठी प्रयत्न करत होते, मुंबईत मंडळ असो, इकडचं असेल, त्या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो। त्या आपण निर्णायक असं पाऊल आपण टाकलेलं आहे। आता पुढचा टप्पा झाल्यानंतर आपल्याला लागणारी जी 6.5 कोटीची निधी आहे तीही निधी सन्माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी त्याची तरतूद करून ठेवलेली आहे। म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न मोंड आणि वानिवडे या पूर्ण परिसरातला, त्या बाबतीमध्ये आपल्याला सकारात्मक पाऊल, पहिला टप्पा आपण पार केलेला आहे। आता दुसरा टप्पाच्या मागे आपण आहोत। त्याही बद्दल लवकरात लवकर आपल्यासमोर मला गोड बातमी देण्यासाठी मला संधी भेटेल।